महाराष्ट्र शासन ओबीसी महामंडळ सविस्तर माहिती. महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय ओबीसी समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी राज्य शासनाने स्थापन केलेले प्रमुख महामंडळ म्हणजे महाराष्ट्र स्टेट ओबीसी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. महामंडळ म्हणजे काय? हे महाराष्ट्र शासनाचे एक वित्त व विकास महामंडळ आहे, जे ओबीसी समाजातील व्यक्तींना आर्थिक मदत, कर्ज, प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. मुख्य उद्देश: ओबीसी समाजाचा आर्थिक विकास करणे, स्वयंरोजगार व व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत, कौशल्य विकास, स्किल ट्रेनिंग देणे, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. दिल्या जाणाऱ्या सुविधा: 1. कर्ज योजना, लोन स्कीम्स, लघु उद्योग, व्यवसाय, दुकान, वाहन खरेदी इत्यादीसाठी कर्ज, साधारण 15 लाखांपर्यंत कर्ज. योजना बँकेनुसार बदल, कमी व्याजदर व सोपी परतफेड. 2. स्वयंरोजगार योजना, किरकोळ व्यवसाय, दुकान, डेअरी, शेतीपूरक व्यवसाय, उद्योजकता वाढविण्यासाठी आर्थिक मदत. 3. कौशल्य विकास प्रशिक्षण, संगणक, तांत्रिक, सेवा क्षेत्रातील प्रशिक्षण, प्रशिक्षणानंतर नोकरी, स्वयंरोजगार संधी. 4. शैक्षणिक मदत, विद्यार्थ्यांसाठी कर्ज, सहाय्य, व्यावसायिक कोर्ससाठी आर्थिक मदत. पात्रता: एलिजिबिलिटी: अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, वय साधारण 18 ते 55 वर्षे. उत्पन्न मर्यादा योजनेनुसार बदलते. व्यवसाय उद्योग सुरू करण्याची तयारी. आवश्यक कागदपत्रे: जात प्रमाणपत्र, ओबीसी सर्टिफिकेट, आधार कार्ड, 7/12 उतारा, शेतीसाठी असल्यास हॅय, बँक पासबुक, फोटो, उत्पन्न प्रमाणपत्र. अर्ज प्रक्रिया: 1. संबंधित जिल्हा कार्यालय किंवा अधिकृत वेबसाईटवर अर्ज. 2. आवश्यक कागदपत्रे जमा करणे. 3. प्रस्ताव मंजुरीनंतर कर्ज किंवा अनुदान मिळते. उपकंपन्या: शामराव पेजे कोकण ओबीसी विकास महामंडळ, कोकण विभागासाठी कार्यरत. फायदे: कमी व्याजात कर्ज, बेरोजगारांना रोजगार, ग्रामीण भागात उद्योग वाढ, ओबीसी समाजाचा आर्थिक स्तर सुधारतो. लक्षात ठेवा, कर्ज वेळेवर परतफेड करणे आवश्यक. सर्व कागदपत्रे खरी व अद्ययावत असावीत. थोडक्यात, ओबीसी महामंडळ हे ओबीसी समाजासाठी आर्थिक मदत प्लस रोजगार प्लस कौशल्य विकास देणारे महत्त्वाचे सरकारी साधन आहे. योग्य वापर केल्यास स्वतःचा व्यवसाय सुरू करून उत्पन्न वाढवता येते.